श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे, कन्यापूजन केल्यामुळे काय होते, कन्यापूजन कोणी करावे, याचे महत्त्व काय आहे, कन्यापूजन करण्यासाठी कन्येचे वय किती असावे, अशी नवरात्रीच्या कन्यापूजनची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. नवरात्रीमध्ये कन्याचं देवी स्वरूप समजून पूजन केले जाते, त्यालाच कन्यापूजन असे म्हणतात. हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये नक्की कधी करावं? नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो, त्यामुळे त्या 9 दिवसात जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता. अष्टमी किंवा नवमी या दिवशी कन्यापूजन केले तर ते जास्त प्रभावी मानले जाते. पण काही अडचणीमुळे त्या दिवशी नाही झाले तर तुम्हाला जमेल त्या दिवशी कन्यापूजन करू शकता. आता हे कन्यापूजन कोणी करावे, तर स्त्री किंवा पुरुष दोघेही कन्यापूजन करू शकतात किंवा जोडीनेही कन्यापूजन करू शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या कन्यांचं आपण पूजन करणार आहोत त्या कन्यांचं वय 2 ते 10 वर्ष असावं. 2 वर्षाची मुलगी असते तिला कुमारिका म्हटले जाते. त्याच्यासोबत एक मुलगा म्हणजे बटुक भैरवाचं पूजन करायचं आहे. भैरवाच्या पूजेशिवाय देवीचं पूजन पूर्ण होत नाही, म्हणून आपल्याला कन्यापूजन करत असताना एक बटुक भैरवाची म्हणजे एका छोट्या मुलाचे पण पूजन करायचे आहे. म्हणजे हे कन्यापूजन खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. कन्यापूजन केल्याने आपल्या दुःख, दारिद्र्य, संकट याचा नाश करणारे असे हे कन्यापूजन आहे. त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून हे कन्यापूजन करा. कन्यापूजन केल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी असतील, काही कौटुंबिक, व्यावसायिक त्या पण अडचणी दूर होतील. त्या कुमारिकांना आपण साक्षात देवी मानून त्यांचा सन्मान करत असतो, त्यामुळे आपल्या जीवनात ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतात. नवरात्रीला प्रत्येक दिवस हा देवीच्या पूजनासाठी समर्पित आहे, त्यामुळे प्रतिपदा ते नवमी पर्यंत जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता. प्रत्येक दिवशी दररोज एक कन्या पूजू शकता. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, याप्रमाणे 9 दिवशी 9 कन्यांचं पूजन करू शकता. तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला पूजन करा. खरं तर आपण काहीही करा, पण आपण जे काही गोष्ट करतो ती मनोभावे करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आपण किती आणि काय दिले यापेक्षा आपण किती मनापासून केले याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला जेवढ्या मिळतील तेवढ्या कन्यांचं पूजन करू शकता. तुम्हाला 5, 7, 9 अशा कन्या मिळाल्या तरी अतिउत्तम. त्यासोबत एक बटुक भैरवाचं पूजन करायला विसरू नका. जरी कन्या नाही मिळाल्या तर कमीत कमी एक कन्येचं तरी पूजन अवश्य करा. एक कन्या आणि एक बटुक भैरव असं पूजन करायचं आहे. आपल्या घरात कन्या असेल तर आपण तिचंही पूजन केलं तरी चालेल, फक्त तिचं वय 2 ते 10 मध्ये असावं. आपण कन्यापूजन कसं विधिवत करायचं आहे हे आता पाहणार आहोत. पण किती कुमारिका पूजल्यानंतर त्याचा काय लाभ होतो हे मी तुम्हाला सांगते. 2 वर्षाची कन्या तिचं पूजन केल्यामुळे दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या तिचं त्रिमूर्ती रूपाची तिचे पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते, तिचे पूजन केल्याने घराचं कल्याण होतं. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपामध्ये असते, ती रोगमुक्त ठेवते. त्यानंतर 6 वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते, तिचे पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्त होते. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असते, ती ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते, तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो. त्यानंतर 9 वर्षाची कन्या दुर्गादेवीचे रूप मानले जाते, ती शत्रूंचा नाश करते. आणि 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. आणि यानंतर विधीपूर्वक कन्यापूजन कसे करायचे ते पाहूया. कन्यापूजन आणि जेव्हा कन्या आपल्या घरामध्ये येत असतात तेव्हा साक्षात देवी माता आपल्या घरात येत असतात, तेव्हा घरामध्ये शांतता ठेवायची आहे. घर एकदम स्वच्छ आपल्याला ठेवायचे आहे. ज्या मुलींना आपण बोलवले आहे त्यांना आपण आदराने व प्रेमाने बोलायचे आहे. घरात गोमूत्र शिंपडून घ्यावे. कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा त्यांचं स्वागत करायचं आहे. तुम्ही तेव्हा घंटानाद करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्याही टाकून त्या देवी आहेत असं समजून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचे आहे. त्यानंतर त्यांचे एका ताटामध्ये पाय धुवून घ्यायचे आहेत. घरच्या सुहासिनीने आपल्या पदराने त्यांचे पाय
पुसायचे आहे. त्यानंतर त्यांच्या पायावर हळदी कुंकू व्हायचं आहे किंवा तुम्ही स्वस्तिकही काढू शकता. त्यानंतर त्यांना देखील हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे. नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात, वेणी, गजरा, बांगड्या किंवा शृंगाराच्या कोणत्याही वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकतात. तसेच मुलींना आवडणाऱ्याही वस्तू देऊ शकतात. त्यानंतर त्यांना ओवाळून घ्यायचे आहे. बरेच जण काय करतात तर भोजन पण देतात. भोजनामध्ये देवीला आवडणाऱ्या खीर, शिरा या गोष्टी देऊ शकता. देवीला दूध अत्यंत प्रिय आहे, तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालून दूधही देऊ शकता. आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला जमेल ते आपण द्यायचे आहे. त्यानंतर मनोभावे त्यांना नमस्कार करायचा आहे. या प्रकारे आपण विधियुक्त कन्यापूजन केले तर आपल्याला देवी नक्कीच प्रसन्न होते. देवीचा आणि आशीर्वादही मिळतो. अशा प्रकारे तुम्ही पण विधियुक्त कन्यापूजन नक्की करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.